नमस्कार, मी वैद्य ऋषिकेश दिलीप नागवेकर। आज श्रेयस ई लर्निंग अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर आपण आज जनसामान्यांमध्ये बऱ्याच जणांना जो रुजू झालेला आजार आहे, जो कठीण आजार आहे आणि ज्याची वेदना घेऊन पेशंट ओपीडीमध्ये येतो असा मूतखडा या विषयावर आपण आज बोलणार आहोत। मूतखडा म्हणजे काय? मूतखडा म्हणजे किडनीमध्ये युरेटरमध्ये म्हणजे लघवी किडनीमध्ये तयार होण्यापासून अगदी मूत्रमार्गातून बाहेर पडण्यापर्यंत जे जे अवयव त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड असतात त्या अवयवामध्ये हा मूतखडा जाऊन अटकू शकतो आणि प्रचंड प्रमाणात वेदना उत्पन्न पेशंटमध्ये करू शकतो। मूतखडा म्हणजेच मूत्राशमरी, मूतखडा म्हणजेच रिनल स्टोन, मूतखडा म्हणजेच युरिनरी कॅल्क्युलस अशी त्याची वेगळी नावं आपल्याला जनसामान्यांमध्ये दिसतात। पथरी, मूतखडा, मूत्राशमरी ह्या वेगवेगळ्या नावांनी हा ओळखला जातो। फक्त शास्त्रीय भाषेमध्ये सांगायचं झालं तर हा मूतखडा वृक्कामध्ये म्हणजे किडनीमध्ये, युरेटरमध्ये, लघवीच्या पिशवीमध्ये म्हणजे ब्लॅडरमध्ये आणि युरेथ्रा म्हणजे जी मूत्रनलिका असते ज्याच्यातून मूत्र बाहेर पडतं या ठिकाणी हा मूतखडा जाऊन अटकू शकतो आणि त्याची जर कन्सिडरेबल साईज असेल तर त्याची लक्षणं घेऊन पेशंट आपल्या ओपीडीमध्ये येतो। ह्याची कारणं काय आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं कारण जे ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतं ते म्हणजे चेंज लाईफस्टाईल। आणि चेंज लाईफस्टाईलमुळे पाणी पिण्याचं प्रमाण शरीरामध्ये ज्यावेळी कमी व्हायला सुरुवात होते त्यावेळी लघवी ही कॉन्सन्ट्रेटेड किंवा साध्या भाषेत सांगायचं तर जी स्वच्छ व्यवस्थित पद्धतीने लघवी जी बाहेर पडली पाहिजे, जी तरल असली पाहिजे, जी अजिबात घट्ट नसली पाहिजे किंवा गढूळ नसली पाहिजे, ही प्रक्रिया ज्यावेळी व्हायला सुरुवात होते शरीरातलं पाणी कमी पडल्यामुळे किडनीमध्ये लघवी कॉन्सन्ट्रेटेड किंवा गढूळ किंवा घट्ट तयार व्हायला सुरुवात होते त्यावेळी किडनीतनं बाहेर पडणारे जे मूत्राचे घटक असतात जे नॅचरली लघवीमार्फत बाहेर पडले पाहिजे ते तिथे साठत जातात। त्याला क्रिस्टलाइन्स असं म्हणतात आणि हे क्रिस्टलाइन्स किंवा युरिन सॉल्ट्स असं म्हणतात। हे जे युरिन सॉल्ट्स असतात ते तिथल्या अवयवामध्ये म्हणजेच किडनीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी साचत जातात आणि मूतखड्याची साईज ही वाढत जाते। त्यामुळे सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं जे कारण असतं ते म्हणजे डिहायड्रेशन, पाण्याचं प्रमाण कमी होणं। हे किती असावं? साधारणतः 30 ml पर kg बॉडी वेट असं शरीराची रिक्वायरमेंट असते। तुम्ही कुठल्या आसमंतात राहता म्हणजे काही जण वाळवंटाच्या ठिकाणी राहू शकतात, काही जण अगदी थंड प्रदेशाच्या ठिकाणी राहतात, काही जण अनूप प्रदेशात जसं मुंबईत आहे ज्याच्यामध्ये ह्युमिडिटी लेवल ही खूप जास्त आलेली तुम्हाला दिसते, घाम सतत येत असतो आणि त्यामुळे शरीरातून बऱ्याच प्रमाणात द्रव पदार्थ घामाद्वारे बाहेर पडत असतो आणि ह्याची पूर्तता करण्यासाठी हा जो 30 ml पर kg बॉडी वेटचा रेशो आहे हा पेशंट टू पेशंट आणि प्रदेश टू प्रदेश चेंज होऊ शकतो। पण साधारणतः समजा 60 किलोचा मनुष्य आहे तर बाकी सगळं धरून एक साधारण 2.5 लिटर पाणी तरी त्याने दिवसभरात प्यायला लागतं। खूप वेळा असं होतं की तुम्ही एसीत बसलेले असता आणि आपल्याला तहान लागतच नाही। अनेक IT कंपनींमध्ये, अनेक कॉर्पोरेट कंपनींमध्ये, आजकाल सगळ्यांच्या दवाखान्यांमध्ये सुद्धा आपल्याकडे AC असतो। मी माझ्या स्वतःच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे निरीक्षणपणे अनुभवलं की ह्या लॉकडाऊनच्या स्पेसिफिक पिरियडमध्ये मी खूप कमी पाणी प्यायचो। क्लिनिकमध्ये आल्यानंतर पाणी नाही, क्लिनिकमधनं सुटल्यानंतर परत काहीतरी गडबड, पेशंटची गडबड, मग हॉस्पिटल, ह्या सगळ्यांमध्ये पाणी प्यायचं प्रमाण हे साधारण 1 किंवा 1.25 लिटरवर आलं होतं। ज्याचा परिणाम म्हणून लघवीला कॉन्सन्ट्रेटेड होणं, लघवीला दाह होणं या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात। त्याच्यामुळे हायड्रेशन म्हणजे शरीराचं पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवणं हे फार गरजेचं असतं। त्याचप्रमाणे पाणी कुठल्या पद्धतीचं आपण पितोय? डॉक्टर मी 3 लिटर पाणी पितो, मी 4 लिटर पाणी पितो, पण पाणी कुठून येतं? काही प्रदेशांमध्ये जर तुम्ही बघाल तर बोरचं पाणी असतं, काही प्रदेशांमध्ये तुम्ही बघाल तर क्षारयुक्त पाणी असतं। टिपिकली जर तुम्ही गुजरातला गेलात जिथे समुद्र किनारा जवळ आहे आणि मीठ या पाण्यामध्ये जास्त प्रमाणात आढळतं, ह्या पाण्यामुळे सुद्धा किडनी स्टोन होण्याचं प्रमाण वाढलेलं तुम्हाला दिसतं। क्षार म्हणजे कुठल्याही प्रकारचे पोटॅश जर त्या पाण्यामध्ये जास्त असतील
आणि फिल्ट्रेशनची सोय जर आपल्या घरी नसेल, म्हणजे आरो नसेल, ॲक्वागार्डसारखी काही उपकरणं नसतील ज्याने हे क्षार सेटल होऊन बाहेर पडत नाही, तर असं पाणी जर शरीरामध्ये जात राहिलं तरीसुद्धा किडनी स्टोन होण्याचं प्रमाण आपल्यामध्ये दिसून येतं. आता झालं लाईफस्टाईलबद्दल बोलणं झालं, तर खाद्यपदार्थांचं विचारू नका. आता जंक फूडच्या नावाखाली बऱ्याच गोष्टी आपल्या पोटामध्ये जात असतात. जसं मी पाण्याचं प्रमाण कमी झालेलं म्हणतो, तसं हे जंक फूडचं प्रमाण दिवसेंदिवस वाढलेलं आपल्याला ह्या सगळ्या जनसामान्यांमध्ये दिसतं आणि ज्याचा परिणाम आपल्या किडनीवरती होऊन तिथे स्टोन फॉर्मेशनची प्रक्रिया सुरू होते. दूध आणि दूध फाटवल्याने तयार केलेले पदार्थांमध्ये कॅल्शियम ह्याचं प्रमाण जास्त असतं, जो मुतखड्याला कारणीभूत ठरणारा एक प्रमुख घटक आहे, जो किडनीमध्ये साठत जातो. त्याचं ॲब्झॉर्प्शन शरीरामधनं बाहेर फेकलं जात नाही जेवढं पाहिजे तेवढं, आणि मुतखडा निर्माण होण्याला ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत असतात. ह्याचप्रमाणे काही वेगळ्या प्रकारे जर व्यसन करण्याची सवय, म्हणजे अल्कोहोल किंवा दारू पिण्याची सवय असेल, तर ह्याच्यामध्ये ॲसिड्स असतात काही, ज्याने सुद्धा ह्या मुतखडा तयार व्हायची प्रक्रिया परत परत होऊ शकते. बऱ्याच वेळा असं होतं, पेशंट तुमच्याकडे येतात, डॉक्टर मला मुतखड्याचा त्रास आहे, बरं आपण हे औषध देऊया, पण डॉक्टर मला हा मुतखडा सारखा होतो, मी औषध घेतो, मला परत मुतखडा होतो, मी औषध घेतो, माझं ऑपरेशनही झालं आहे डॉक्टर 2 वेळा, आणि तरीसुद्धा मुतखडा झाल्याचं प्रमाण आपल्याला जनसामान्यात दिसतं. ह्याचं कारण असतं कारण त्याची अपुनर्भव चिकित्सा झालेली नसते. अचूक निदान न झाल्याकारणाने फक्त मुतखडा फोडला जातो, बाहेर येतं, पण निदान परिवर्जन म्हणजे जे हेतूंचं सेवन, ज्या कारणांमुळे मुतखडा झालेला आहे ते आपण बाहेर काढलेलं नसतं, आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर अपुनर्भव चिकित्सा म्हणजे परत मुतखडा होऊ नये ह्याच्यासाठी काही विशिष्ट औषधं दिली गेलेली नसतात, आणि म्हणून वारंवार मुतखडा होण्याचे चान्सेस पेशंटला होऊ शकतात. तर ही झाली त्याची सामान्य कारणं. त्याचबरोबर पेशंट ज्यावेळी तुमच्याकडे येतो, मुतखड्याचा पेशंट नेहमी तुमच्याकडे एकाच कारणासाठी सुरुवातीला येतो, ते म्हणजे डॉक्टर काल रात्री 1 वाजता अचानक माझ्या पाठीच्या मागच्या बाजूला खूप जास्त दुखायला लागलं, मी विवळलो, उठलो, बसलो, झोपलो तरी ते दुखणं काही थांबेना. 1-2 मिनटं 5 मिनटानंतर हळूहळू जसं मी थोडंसं आराम केला तसं ते दुखणं कमी होत गेलं आणि नंतर मला बरं वाटायला लागलं. पण अक्षरशः दरदरून घाम फुटावा, अक्षरशः हार्ट अटॅक यावा इतका मला दरदरून घाम फुटला होता, मला सुचेनासं झालं डॉक्टर. या एकाच कारणामुळे पहिले पेशंट तुमच्याकडे येतो. दुसरं महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीसाठी किंवा आजारासाठी डॉक्टर सोनोग्राफी लिहून देतात आणि ॲक्सिडेंटल फाइंडिंग म्हणून तुमच्या किडनीमध्ये मुतखडा तयार झालेला तुम्हाला दिसतो, ज्याची काही लक्षणं आत्ता सुरू झालेली नसतात, पण तरीसुद्धा तो मुतखडा किडनीमध्ये असतो, ज्याची ट्रीटमेंट करा डॉक्टर, असा सुद्धा पेशंट तुमच्याकडे येतो. ह्याच्यामध्ये वेदना ही सगळ्यात महत्त्वाची, म्हणजे दुखणं फ्लँक रिजनला, म्हणजे तुमच्या कमरेच्या वरती, कटिस्थानाच्या वरती दोन्ही बाजूला जिथे किडनी प्लेस्ड असते तिथे जनरली हे दुखणं सुरू होतं. हे दुखणं किडनीकडनं पुढे तुमच्या बेंबीच्या ठिकाणी किंवा बेंबीच्या 5 सेंटीमीटर खाली तिथे तुम्हाला दुखणं ते फिरताना दिसतं. लॉइन टू ग्रॉइन म्हणजे मागच्या बाजूने पुढच्या बाजूला डॉक्टर हे दुखतं. मला लघवीच्या वेळी लघवी पास करताना किंवा लघवी झाल्यानंतर किंवा लघवीच्या सुरुवातीला हे पेन होतं. ह्याच्यावरनं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मूत्राशमरीचं निदान आपल्याला ह्या टिपिकल हिस्ट्रीवरनं करता येतं. त्याच्यामुळे दुखणं मला आज इकडे आहे. काही मूत्राशमरीमध्ये म्हणजे जर किडनीमध्ये स्टोन असेल तर जनरली तो पेनलेस असतो, म्हणजे दुखणं नसतं, पण जसं जसं त्याचा साईज वाढत जातो किंवा जेव्हा तो स्टोन हलतो त्यावेळी मात्र अशी स्पेसिफिक लक्षण म्हणजे मागच्या बाजूने पुढच्या बाजूला दुखणं येणं, प्लस त्याचबरोबर ओटीपोटाकडे दुखायला लागणं, त्याचबरोबर मांड्यांच्या आतल्या बाजूला दुखायला लागणं, किंवा पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सला जर लघवीच्या वेळी दुखायला लागलं तर स्पेसिफिकली तो स्टोन किडनीपासून लघवीच्या नळीपर्यंत म्हणजे युरेटरमध्ये, लघवीच्या नळीमध्ये वरचा, मधला आणि खालच्या भागापर्यंत किंवा तिथून लघवीच्या पिशवीमध्ये आलेलं आपल्याला आढळतो. या वेगवेगळ्या लक्षणांवरनं किडनीची अचूक साईट मात्र आपण नेमू शकतो, आणि जर त्याची नेमलेली साईट आपल्याला कळली तर मात्र ट्रीटमेंट करताना चांगला फायदा होतो.
वेदना हे त्याचं पहिलं प्रमुख कारण आणि ही वेदना कधी होते? जनरली 70 ते 80% पेशंट्समध्ये ही वेदना रात्रीच्या वेळी म्हणजे आपण ज्यावेळी झोपतो आणि पहाटेच्या पहिल्या प्रहरामध्ये म्हणजे रात्री 12 वाजल्यापासून सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत ही वेदना पेशंटला होण्याचे चान्सेस जास्त होताना दिसतात. अशा वेळी मात्र डॉक्टरांकडे नक्की जावं आणि त्याची ट्रीटमेंट करून नक्की घ्यावी. वेदनेसकट म्हणजे दुखण्यासकट दुसरी महत्त्वाची जे लक्षण आपल्याला मूतखड्यामध्ये जाणवतं ते म्हणजे कटिगौरव किंवा कमरेच्या ठिकाणी जडपणा जाणवतो. त्याचप्रमाणे मूत्रविसर्जन करताना दाह म्हणजे जळजळ होणे हे एक प्रमुख लक्षण आपल्याला दिसून येतं. हे पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे टिपिकली हे लक्षण आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे ओरल हे हायजीन मेंटेन न केलेले म्हणजे खूप जणांना पब्लिक टॉयलेट्स वापरण्याची सवय असते. स्पेसिफिकली पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जी लघवीची नलिका असते ती फक्त 4 सेंटीमीटरची असते. त्याच्यामुळे पब्लिक टॉयलेट्स वापरल्यानंतर त्यांना युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स किंवा UTI हे जे आपण म्हणतो लघवीला झालेलं इन्फेक्शन हे जे आपण म्हणतो हे बऱ्याच प्रमाणात आपल्याला होताना दिसतं, ज्याचा खूप त्रास स्त्रियांना आज होताना दिसतो. आणि ही इन्फेक्टेड लघवी जेव्हा किडनीमध्ये साठत राहते ह्याचं प्रमाण ज्यावेळी वाढत राहतं त्यावेळी परत एकदा स्टोन होण्याची शक्यता असते, ज्याला इन्फेक्टिव्ह किंवा ट्रिपल फॉस्फेटचे स्टोन आपण म्हणतो. ह्या लक्षणांबरोबरच मूत्राबरोबर कधी कधी रक्तप्रवृत्तीसुद्धा झालेली आपल्याला दिसते. बऱ्याच वेळी डॉक्टर मला लघवीतनं लाल जात आहे, मला 3 दिवस झाले लघवीतनं कंटिन्युअस लाल जात आहे डॉक्टर, मला खूप भीती वाटते. तर त्याची व्यवस्थित हिस्ट्री घेणं गरजेचं असतं, कारण ह्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक तर सरक्त मूत्र प्रवृत्ती असते म्हणजे खरंच रक्ताचे कण लघवीतनं जात असतात, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बार्बिच्युरेट्स जर खाल्लेले असतील, वेगवेगळ्या प्रकारचे फिनॉल्फथेलिन डाय वापरलेले बेकरीचे पदार्थ जसे केक्स, पेस्ट्रीज ह्या जर सेवन केलेले असतील किंवा कोल्ड्रिंक्स सेवन केलेले असतील किंवा तुम्ही विशिष्ट काही वेगळ्या औषधांचं सेवन जर करत असतात तरीसुद्धा लघवीला वेगळा लाल रंग येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल TBच्या पेशंटमध्ये जनरली एक रिफाम्पिसिन नावाचं औषध दिलं जातं, ज्याच्या कंटिन्युअस यूजमुळे सुद्धा लघवीला लाल रंग येतो. बीट खाल्लं असेल, विशिष्ट काही लाल पदार्थ खाल्लेले असतील तरीसुद्धा लघवीला लाल रंग येऊ शकतो. ही टिपिकल हिस्ट्री तुम्हाला विचारून घ्यायची आहे. पण ज्यावेळी खरंच लघवीतून रक्त जात असतं, दिसत असतं किंवा सस्पेक्टेड असतं आणि आपण युरिनची तपासणी करून घेतो आणि त्याच्यामध्ये रक्तकण जर आपल्याला आढळले तर ही स्पेसिफिक हिस्ट्री आपल्याला युरिन स्टोनचं निदान करताना महत्त्वाचं आपल्याला लक्षात येऊ शकतं. ही जर प्रवृत्ती झालेली असेल तर कधीकधी पेशंटला लघवीच्या सुरुवातीलाच रक्त पडतं, जे जनरली युरेथ्रामध्ये म्हणजे लघवीच्या नळीमध्ये स्टोन असताना होतं. जर मिक्स्ड ब्लड आलं म्हणजे लघवी सुरू केल्यानंतर आणि लघवी संपायच्या आधीमध्ये जर तुम्हाला रक्तप्रवाह त्याच्यामध्ये दिसला तर ते किडनीशी किंवा युरेटरशी संबंधित जास्त असतं असं आपल्याला निदान करता येतं. त्याचबरोबर लघवी होऊन गेल्यानंतर जर रक्त होत असेल तर जनरली ब्लॅडर म्हणजे लघवीच्या पिशवीमध्ये काही ॲनॅमोली आहे किंवा आजार आहे, स्टोनच नाही असे वेगळे आजारसुद्धा त्याच्यामध्ये दिसून येऊ शकतात. तुम्हाला कोरिलेट करायचं आहे तुमच्या इन्व्हेस्टिगेशन्स बरोबर आणि अचूक निदान तुमच्याकडे तुम्हाला करायचं आहे. याचबरोबर मूत्रविशीर्णता म्हणजे लघवीची धार स्प्लिट होऊन येते, थांबून थांबून लघवी होते, लघवी जशी आधी व्यवस्थित जोरात व्हायची तशा प्रमाणात नाही होत आहे, लघवीचं प्रमाण वाढलं आहे किंवा फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे, मला सारखं सारखं लघवीला जावंसं वाटतं किंवा खूप जास्त लघवीचं प्रमाण कमी झालेलं आहे, ही सुद्धा एक धोकादायक लक्षण ह्या मूतखड्यामध्ये आपल्याला दिसून येतं. मूत्राचा खडा जर मोठा असेल आणि जर ऑब्स्ट्रक्शन म्हणजे अडथळा निर्माण झाला असेल कुठल्याही या लघवीच्या प्रणालीमध्ये तर मात्र लघवी साठत जाते मागे आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला शरीरावरती दिसून येतात. वेदना झालं, मूत्राच्या ठिकाणी जळजळ झाली, मूत्रातून रक्तप्रवृत्ती झाली, मूत्राच्या ठिकाणी पेन किंवा डिफिकल्टी इन मिक्च्युरेशन जसं आपण म्हणतो म्हणजे अडथळा निर्माण झाल्यानंतर थांबून थांबून किंवा भरपूर लघवी होणं हे लक्षण आपल्याला दिसतं. त्याचबरोबर कटिगौरव म्हणजे कटिप्रदेशी वेदना आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेदना जी मी तुम्हाला सांगितली अशा प्रकारे लक्षणं घेऊन पेशंट आपल्याकडे येतो. आता ह्याचा उपचार आपल्याला ज्यावेळी करायचा आहे त्यावेळी स्पेसिफिकली काही इन्व्हेस्टिगेशन्स करून घेणं गरजेचं असतं. स्टोन किती साईजचा आहे म्हणजे त्याचा आकार किती आहे,
कुठल्या प्रकारचा आहे, घट्ट आहे, पातळ आहे, सेमी विस्कस आहे, त्याच्यामध्ये आमच्या शास्त्रानुसार वातज, पित्तज, कफज असे वेगळे वेगळे प्रकार पडतात. युरिक ॲसिडचा आहे, ऑक्झॅलेटचा आहे, ट्रिपल फॉस्फेटचा आहे. हे निदान करणं फार गरजेचं असतं. त्याच्यामुळे आकार, त्याचा प्रकार, त्याचबरोबर तो किडनीमध्ये कुठे आहे, वरच्या पोलला आहे, मध्ये आहे, खालच्या पोलला आहे, लघवीच्या नळीमध्ये येऊन अडकलेला आहे, लघवीच्या नळीच्या कुठल्या भागात आहे, वरच्या भागात आहे, मधल्या भागात आहे, खालच्या भागात आहे, किंवा त्याच्या खाली लघवीच्या पिशवीमध्ये अडकलेला आहे, हे निदान करणं फार गरजेचं असतं. आणि त्या निदानासाठी काही स्पेसिफिक इन्व्हेस्टिगेशन्स आपण करतो. फॉर एक्झाम्पल एक्सरे आपण करू शकतो ॲबडॉमनचा, किंवा केयूबीचा एक्सरे म्हणजे किडनी युरेटर ब्लॅडरचा आपण एक्सरे करू शकतो. किडनीचे स्टोन हे 2 प्रकारचे असतात. काही रेडिओ ओपेक असतात, काही रेडिओ ल्युसंट असतात. म्हणजे त्यातले 2 प्रकार असतात ते एक्सरेमध्ये दिसतच नाही, पण 2 प्रकार असतात ते एकदम ठळकपणे तुम्ही एक्सरेमध्ये बघू शकता. त्याची पोझिशनसुद्धा आपल्याला त्याच्यावरनं कळू शकते. याचबरोबर आता अल्ट्रासोनोग्राफी म्हणजे जी पोटाची सोनोग्राफी आपण करतो त्याच्यामध्ये अचूक निदान मात्र स्टोनचं होऊ शकतं. स्टोन 1 आहेत, 2 आहेत, अनेक आहेत, एका किडनीमध्ये आहेत, दोन्ही किडनीमध्ये आहेत. स्पेसिफिक त्याची पोझिशन आणि त्याची साईज आपल्याला कळू शकते, जे निदानाच्या दृष्टिकोनातनं आणि ट्रीटमेंटच्या दृष्टिकोनातनं फारच गरजेचं असतं. त्याचबरोबर ह्याच्या ॲडव्हान्स्ड काही टेस्ट आपल्याला करायला लागतात ज्यावेळी स्टोन मोठ्या साईजचा आहे, किंवा सोनोग्राफीमध्ये सुद्धा जर तो पिकअप होत नसेल तर मात्र कम्प्युटर टोमोग्राफी म्हणजे CT स्कॅन हा पोटाचा आपल्याला करून घ्यायला लागतो. त्याचप्रमाणे लघवीच्या ठिकाणून काही दुर्बिणी घालून सुद्धा म्हणजे युरेटरोस्कोपी सारखे काही आपण इन्व्हेस्टिगेशन्स करू शकतो, जेणे स्टोन ॲक्च्युली कुठे आहे आणि कुठल्या प्रकारचा आहे हे आपण त्याच्यामधनं बघू शकतो. त्याचबरोबर CT स्कॅन बरोबर जसं मी IVP इंट्राव्हेनस पायलोग्राफी म्हणजे एक विशिष्ट डाय असतो, तो तुमच्या नसेद्वारे आपण शरीरामध्ये पोचवला जातो आणि त्याचे वेगळे वेगळे एक्सरे काढले जातात 3 मिनिटानंतर, 5 मिनिटानंतर, 10 मिनिटानंतर, 15 मिनिटानंतर आणि वेगवेगळ्या ठिकाणचे एक्सरे बघून आपल्याला स्टोनचं निदान करता येतं. ऑफकोर्स हे सगळं ॲडव्हान्स केसेसमध्ये किंवा ज्यावेळी प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन्समध्ये आपल्याला काही आढळत नाही आहे आणि तरी आपण स्टोन सस्पेक्ट करतोय तर आपण ह्या इन्व्हेस्टिगेशन्स करायला पाहिजेत. ह्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन्स बरोबर सुद्धा सगळ्यात महत्त्वाची जी इन्व्हेस्टिगेशन असते, जी कमी खर्चिक असते पण केली जात नाही, ती म्हणजे युरिन रुटीन मायक्रोस्कोपी. साधी लघवीची तपासणी करून त्याच्यात रक्तकण किती आहेत, पस सेल्स किती आहेत, कॅल्शियम ऑक्झॅलेटचे क्रिस्टल्स लघवीत आहेत की नाही, किंवा वेगळे कुठले बॅक्टेरिया प्रेझेंट आहेत का ज्याच्यामुळे इन्फेक्शन लघवीचं होऊन स्टोन होत आहेत का, हे सुद्धा आपल्याला त्या निदान प्रणालीमध्ये आपल्याला लघवीच्या साध्या तपासणीवरनं करता येईल आणि तत्सम त्यात कुठली द्रव्य वापरायची हे आपल्याला बघता येऊ शकतं. हे झालं निदानाचा भाग. कारणं आपण बघितली, लक्षणं आपण बघितली, कुठले इन्व्हेस्टिगेशन्स करायचे आणि कधी करायचे ते आपण बघितले. आता आपण बघूया की ट्रीटमेंट ह्याची कशी करायची. आयुर्वेदामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे मूत्राश्मरी म्हणजेच मूतखडाच्या ट्रीटमेंटचं. दोन्ही प्रकारे म्हणजे साधारण 2000 वर्षापूर्वी सुश्रुताचार्यांनी पहिली जी सर्जरी सांगितली ती म्हणजे मूत्राश्मरीची सर्जरी सांगितली आणि जी हुबेहूब आत्ता जी मॉडर्न सायन्समध्ये करतो ह्याच्याशी त्याचं तंतोतंत आपल्याला सामुभाव आपल्याला करताना दिसून येतो. काही विशिष्ट मूत्रद्रव्य म्हणजे पाषाणभेदासारखी काही द्रव्य असतील, वरुणासारखी काही द्रव्य असतील, गोक्षुरासारखी काही द्रव्य असतील जी आयुर्वेदामध्ये आपल्याला दिसतात, आढळतात आणि त्याचे काही कल्प असतील तर ते आपण तरतम भावाने पेशंटची प्रकृती बघून आणि स्टोनचे साईज बघून आपण वापरू शकतो. ह्याच्यामध्ये काही विशिष्ट काढे आपल्याला देता येतात म्हणजे वरुणादी काढा आहे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मूत्रद्रव्यांनी सिद्ध काढे आहेत, सिद्ध जल आहेत म्हणजे शतावरी सिद्ध जल, असे काही वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट औषधी योजना आपल्याला पेशंटच्या स्टोनचं निदान केल्यानंतर त्याची अचूक चिकित्सा करताना आपल्याला करता येतात. त्याचबरोबर अवपीडस्नेह म्हणजे मूत्राश्मरीची चिकित्सा करताना सगळ्यात पहिला जो घटक तिथे जे संप्राप्ती घडते ती असते ती म्हणजे लघवीची तरलता कमी होऊन घनता वाढते आणि हे सगळं सॉल्व्ह करण्यासाठी स्नेहन हे अपेक्षित असतं. म्हणजे कुठला ना कुठला स्नेह पदार्थ आपल्या पोटामध्ये गेला पाहिजे. हेच जर औषधी स्नेह आपण विशिष्ट टायमिंगला म्हणजे अपानकाळी जर द्यायला सांगितले
तर मूत्राशयामध्ये मूतखडा जे निर्माण झालेले आहे त्याला क्रश करण्यासाठी हे आपल्याला द्रव्य त्याच्यामध्ये वापरता येतात. ह्याच्यामध्ये 2 प्रकारच्या ट्रीटमेंट होतात. एक म्हणजे जो मूतखडा आहे तो तोडला जातो आणि तिथून नंतर मग मूत्राचा प्रवाह वाढवून तो मूतखडा पुढे ढकलला जातो आणि मग मूत्रमार्गातनं तो बाहेर पडतो. त्याच्यामुळे काही स्टोनला छेदन करणारी किंवा भेदन करणारी ट्रीटमेंट असते, त्याची काही विशिष्ट कल्प असतात. काही मूत्राचं प्रमाण वाढवून ती ह्या प्रवाहाद्वारे त्याला बाहेर काढण्याची प्रक्रिया असते. आणि जसं मी आत्ता सांगितलं, अवपीडक स्नेह सारखी तुपं जर विशिष्ट काळी आपण दिली तर मूतखडा होऊ नये, म्हणजे मूतखडा निघून गेल्यानंतर जो खळगा तिथे निर्माण झाला आहे तो भरण्यासाठी आणि त्या प्रणालीमध्ये परत इन्फेक्शन न होण्यासाठी काही विशिष्ट तुपं, काही विशिष्ट तेलं आपण योजली जाऊ शकतात. याच प्रमाणे जर एक्सक्रुशिएटिंग पेन घेऊन म्हणजे खूप जास्त दुखणं घेऊन पेशंट तुमच्याकडे आला तर काही केसेसमध्ये आपण बस्ती म्हणजे काही तेलाचे विशिष्ट औषधांनी सिद्ध तेलाचे बस्ती जर आपण गुदमार्गातून दिले तरीसुद्धा वाताचं शमन होऊन तात्कालिक पेशंटला उपशय हा नक्की आपण मिळू शकतो. असे विशिष्ट काही द्रव्य, कल्प, काढे आणि स्नेह म्हणजे तूप आपण जर चांगल्या प्रकारे वापरली तर आयुर्वेदामध्ये चांगला फरक पडतो. साधारण 14 mm पर्यंत किडनीमध्ये असलेले स्टोन आम्ही आमच्या ऑर्थोवेद नावाच्या रुग्णालयामध्ये व्यवस्थित ट्रीट करून पूर्ण आपल्याला उपशय मिळालेला दिसलेला आहे. आमच्याकडे साधारण 80 ते 90% केसेसमध्ये वृक्काश्मरी जर इतक्या प्रमाणात असतील आणि खूप जास्त प्रमाणात दोन्ही किडनीमध्ये नसतील तर चांगला उपशय आपल्याला मिळताना दिसतो. त्याचप्रमाणे लघवीच्या नळीमध्ये जर अडकलेले स्टोन असतील तर काही विशिष्ट कर्म करून, काही पंचकर्म करून सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होताना नक्की दिसतो. डॉक्टर काय खायचं आणि काय नाही खायचं मूतखड्यामध्ये, वेगवेगळ्या साईट्सवरती वेगळं काय तुम्हाला दिसलेलं असतं. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, युरिन सॉल्ट्समुळे मूतखडा जो निर्माण होतो म्हणजे ते तिथे जाऊन सेटल होतात आणि नंतर मग मूतखडाची निर्मिती होती. तेच जे निदान असतं ते आपल्याला टाळायचं असतं. स्पेसिफिकली जसं मी मगाशी सांगितलं की दुग्धजन्य पदार्थ, दूध फाटवून तयार केलेलं पनीर किंवा तत्सम काही पदार्थ ज्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं, हे पदार्थ वगळण्यात आले तर सगळ्यात चांगला फायदा होतो. त्याचप्रमाणे ऑक्सॅलेट नावाचा जो तत्व असतं ज्याच्यामुळे मूतखडा होतो, हे पालक, टोमॅटो यासारख्या विशिष्ट भाज्यांमध्ये आपल्याला दिसून येतं आणि त्याचं प्रमाण आपण टाळलं पाहिजे. फळांमध्ये स्ट्रॉबेरी झालं, नंतर बी असलेले सगळे पदार्थ म्हणजे पेरू झालं, डाळिंब झालं, हे पदार्थ तुम्ही मूतखड्यामध्ये नक्की खाऊ नका. त्याचप्रमाणे जसं मी मगाशी सांगितलं की अल्कोहॉलमध्ये हे ॲसिड्स असतात काही, ज्यानेसुद्धा मूतखडा निर्माण होतो. त्यामुळे मद्यपानासारखी जर सवयी असतील तर ट्रीटमेंट करताना किंवा किंबहुना ट्रीटमेंट नंतरसुद्धा ती टाळावी. कोल्ड्रिंक्स घेण्याची सवय आजकाल खूप असते आणि कोल्ड्रिंक्समध्ये तयार करण्यासाठी फॉस्फरिक ॲसिड नावाचं तत्व वापरलं जातं त्याच्या स्टॅबिलायझेशनसाठी. हे सुद्धा मूतखडा निर्माण करणारा कारणीभूत असतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बंद केल्या तर उत्तम फायदा होऊ शकतो. मग खायचं काय, तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं असतं, जसं मी मगाशी सांगितलं की 2.5 ते 3 लिटर पाणी हे दिवसभरात तुमचं थोड्या वेळाने पिऊन झालेलं पाहिजे. पाणी हे नेहमी बसूनच प्यावं. उभं राहून पाणी पिण्याची सवय असेल तर वृक्काशी संबंधित विशिष्ट आजार आपल्याला होतात. त्याच्यामुळे बसून निवांतपणे पाणी पिणं हे फार जास्त गरजेचं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये काही सिद्ध औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने टाकू शकता आणि ते उपाशीपोटी सकाळी घेतले तर त्याचा फॉर एक्झाम्पल धनेजिऱ्याचं पाणी जर घेतलं सकाळच्या वेळी, धने आणि जिरे एक 10 दाणे जर तुम्ही रात्री 1 कप पाण्यामध्ये भिजवून ठेवलं, पुढच्या दिवशी सकाळी ते उकळून ते गाळून म्हणजे आटवून गाळून जर तुम्ही प्यायलात तर मूत्रप्रणालीमध्ये होणारे मूत्रासंबंधित विकारांमध्ये खूप जास्त चांगला फायदा होताना तुम्हाला दिसतो. मूत्राची जळजळ कमी होते. रक्त जात असेल तरीसुद्धा रक्त कमी होण्याची ही जी असते ट्रीटमेंट जी असते ती ह्या पाण्याने होऊ शकते. दुर्वा सिद्ध जल तुम्ही घेऊ शकता, शतावरी सिद्ध जल तुम्ही घेऊ शकता. हे पाण्याशी संबंधित काही नियम तुम्ही पाळू शकता. त्याचप्रमाणे कोहाळा
हा जो पदार्थ असतो तो जर तुम्ही आहारामध्ये घेतलात, कोहळ्याचा रस काढून जर सकाळी उपाशीपोटी घेतलात, पानफुटी हे बऱ्याच जनसामान्यांमध्ये पानफुटी घेतात किंवा कच्चं चावूनसुद्धा खातात किंवा त्याचा रस काढूनसुद्धा प्यायला जातो, तर असे काही पदार्थ असतात ते तुम्ही खाऊ शकता. फळभाज्या म्हणजे दुधी झालं, पडवळ झालं, या सगळ्या फळभाज्या, हिरव्या फळभाज्या खाल्ल्यात तर उत्तम फायदा होतो, वाताचं शमन होतं आणि किडनी संबंधित कॅल्शियम नसलेले आहारीय तत्व जर तुम्ही घेतलेत तर नक्की उपचार होताना आपल्याला दिसतो. खूप जास्त उठणं, बसणं, धावणं हे किडनीच्या पेशंटने नक्की टाळावं, कारण किडनीचा स्टोन हल्ला तर मात्र पेन होण्याचा जो हे असतो फॅक्टर असतो तो खूप जास्त प्रमाणात तुम्हाला वाढतो. त्यामुळे विगरस एक्सरसाइजेस, उठाबशा काढणं किंवा खूप जास्त जिमिंग करणं हे किडनीच्या स्टोनच्या पेशंटने नक्की टाळावं. त्यामुळे किडनीचे जर काही विकार असतील, स्टोन स्पेसिफिकली मुतखड्यासंबंधित जर काही वेदनायुक्त स्टोन असतील पेशंटला, तर त्याने त्याचं निदान करण्यासाठी डॉक्टरला नक्की भेटावं. त्याचं विशिष्ट पद्धतीने तो स्टोन कुठे आहे, त्याची लक्षणं काही असतात, ते कुठल्या कारणाने होतं हे व्यवस्थित लिहून घ्यावं, त्या गोष्टी व्यवस्थित टाळावा आणि फक्त स्टोन पाडू नका, त्याची अपुनर्भव चिकित्सा म्हणजे तो परत होणार नाही ह्याची ट्रीटमेंट मात्र डॉक्टरकडनं नक्की घ्या. आयुर्वेदशास्त्रामध्ये ह्याचं सुंदर वर्णन आपल्याला मिळतं आणि त्याची पूर्ण ट्रीटमेंट, पूर्ण व्यवस्थित ट्रीटमेंट, ऑपरेशन टाळता येतं बऱ्याचशा केसेसमध्ये. तर ती व्यवस्थितरित्या जर काही औषधं आणि कल्प आपण जर दिली किंवा काही पंचकर्म केली तर नक्की आपल्याला करता येतात. त्यामुळे मुतखडा असेल तर नक्की डॉक्टरचा सल्ला घ्या आणि तत्सम चिकित्सा करा. आज जे आपल्याला सांगायचं होतं मुतखड्याबद्दल ते आय होप तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल. मी धन्यवाद देतो श्रेयस ई लर्निंग अकॅडमीचा की त्यांनी मुतखडा हा विषय आज मला दिला आणि त्याचं छोटंसं विवेचन आज मी तुमच्यापर्यंत करू शकलो. नमस्कार.